नमस्कार, मी भावना. आपण पाहत आहात ANN न्यूज. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. सुपरफास्ट बातमीचे प्रायोजक आहेत सनशाईन इंजिनिअरिंग. अकोल्यातील कौलखेड परिसरात खरेदी केलेल्या अमूल चॉकलेटमध्ये किडे आढळल्याचा ग्राहकाचा दावा. व्हिडिओ व्हायरल, कंपनीकडे ऑनलाईन तक्रार दाखल. अकोल्यातील जुन्या बसस्थानकावरील महिला स्वच्छतागृहाजवळ कथित विकृत प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. अकोल्यात खदान पोलीस स्टेशन हद्दीत रविवारी सायंकाळी अनिल कोल्ड्रिंक समोर युवकावर प्राणघातक हल्ला झाला. गंभीर जखमी सादिक खान यांच्यावर उपचार सुरू असून घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. पत्नीची हत्या करून 35 वर्षापासून हत्येच्या आरोपातील फरार आरोपीला खदान पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. 1991 मध्ये आरोपीने पत्नीची हत्या करून फरार असल्याने खदान पोलिसांनी स्टँडिंग वॉरंट आरोपीला अटक केले आहे. खदान हद्दीतील कच्ची खोली परिसरातील प्रतिबंधित करण्यात आलेल्या अवैध गुटख्यावर पोलिसांनी छापेमारी केली. या कारवाईत अवैध गुटखा ताब्यात घेण्यात आला असून पुढील कारवाई सुरू असल्याचे समजते. रिधोरा अकोला रस्त्याच्या दुर्व्यवस्थेविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक. मंगळवारपर्यंत दुरुस्ती न झाल्यास रस्ता रोकोचा इशारा. अकोट फाईल परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात हरिणाचा मृत्यू. वन विभागाने पंचनामा करून तपास सुरू केला. अकोल्यात ब्लू ग्राफिक प्रिंटिंग फ्लेक्सचे अत्याधुनिक प्रिंटिंग सेंटर सुरू. मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात उद्घाटन. बुलढाण्यात माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांची अयोध्या राम मंदिराचा कारभार शेगाव संस्थान किंवा भारतीय लष्कराकडे सोपवण्याची राष्ट्रपतींकडे मागणी. मूर्तिजापूरच्या कंजारा रोडवरील सर्व्हिस रोडवरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघाताची मालिका सुरूच. तातडीच्या दुरुस्तीची नागरिकांची मागणी. अकोला जिल्ह्यातील 83 गावे संभाव्य पूरग्रस्त. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज. सर्व तालुक्यात रबर बोटी तैनात. 2 वर्षांनंतर अकोला लोणावळा एसटी बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे. या सेवेमुळे कंचनपूर व आसपासचे विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे. काटेपूर्णा आणि कारंजा सोहड अभयारण्यात कुरण विकासासाठी वनरक्षक व वनमजुरांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. कुरण विकासातून वन्यजीव संवर्धन आणि पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज. नमस्कार.